दरम्यान मवियाचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असं शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। जागा वाटप पूर्ण झाला की उमेदवाराचा निर्णय घेऊ असं या ठिकाणी त्यांनी सांगितलंय। तर मवियाच्या जागा वाटपाबाबत शरद पवार यांनी हे मोठं विधान केलंय। लवकरच तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसून जागा वाटपाबाबतची प्रक्रिया संपवतील असंही शरद पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मवियाचं जागा वाटप नेमकं कसं असेल, कोणाला कोणती जागा मिळणार, कोण उमेदवार असेल याविषयी उत्सुकता वाढली आहे। तीन पक्षात एकत्रित निवडणुकीला जायचं म्हणल्यानंतर कुठली एक जागा असली तर ती एक त्याच्यात कुणी निवडवावी या संबंधीचा सुद्धा विचार निर्णय आणि एक वाक्यता करावी लागते आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे। गेले 3 दिवस मुंबईला तिन्ही पक्षाचे नेते असतात आणि जागांचं वाटप ही प्रक्रिया ते संपवत आहेत। एकदा ते वाटप या संबंधीचा निर्णय झाला की तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा आहे याचा विचार करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।